नगर मनमाड महामार्गावरील रखडलेले काम आणि नियोजन शून्य व्यवस्था यामुळे शुक्रवार दिनांक 16 मे 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली। यामुळे प्रवाशांचे हाल झाले असून पोलीस प्रशासन वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यरत होते। या मार्गाचे काम प्रलंबित असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड व भरत मोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ठेकेदार कंपनीवर सडकून टीका केली। महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अन्यथा मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। तसेच या महामार्गावर पूर्वीही अपघातांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे। यापुढे जर पुन्हा अपघातात कोणाचाही मृत्यू झाला तर संबंधित ठेकेदारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली। महामार्ग विकासाच्या नावाखाली प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या यंत्रणेला खबरदारीचा इशारा देत सामाजिक कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे। ट्रॅफिकची समस्या या नगर मनमाड या आंतरराष्ट्रीय महामार्गावर नेहमीची झालेली। आज सकाळी 9:30 वाजेपासून ही ट्रॅफिक जाम झाली आहे। आमच्या कोपरगाव शहरातील पत्रकार बंधू सुद्धा सकाळी 10:30 वाजेपासून ट्रॅफिक मध्ये अडकलेले होते। पोलीस स्टेशन ग्रामीण असेल शहर असेल सर्व कर्मचारी अधिकारी कामाला लागलेत, तरी ही ट्रॅफिक मोकळी होण्याला अजिबात काही दुजोरा दिसत नाहीये। कारण हा जो डोम बांधून ठेवलेला आहे, हा डोम गेल्या 3-4 वर्षापासून बांधलाय। त्याच्या आधीपासून प्रचंड खड्डे रस्त्याला होते। या केंद्र सरकारमधले नितीन गडकरी साहेब जे मंत्री आहेत ते सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये बोलले होते, मला सुद्धा शिर्डी या महामार्गावर येऊन त्या रस्त्याचं उद्घाटन करायला लाज वाटेल असे उद्गार त्यांनी सत्तेतल्या माणसानं नितीन गडकरी साहेबांना असे उद्गार काढलेत। मी स्थानिक लोकप्रतिनिधींना कृपया त्यांनी वाईट मानू नये, पण आज बोलण्याची वेळ येते। आपण या बेसवर आमदार खासदार म्हणून निवडून जातात, मग लोकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे, लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या या प्रश्नाकडे आपण का दुर्लक्ष करतात? रस्ता दरवेळेस आम्ही चांगला करू म्हणून या बेसवर तुम्ही निवडून येतात, पण आज जरी रस्त्याची परिस्थिती बघितली, एवढा मोठा खड्डा घेऊन ठेवला आहे। आता ही ट्रॅफिक बघा, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी सकाळपासून अडकलेले होते, रुग्ण असतील, आता काही अपंग लोक पायी जात आहेत, गाड्या सोडून बसमधून उतरतायत, छोट्या मोठ्या वाहन उतरतायत, त्यांनी पायी घरचा प्रवास चालू केला। त्यांना जर रस्त्यात काय झालं, उन्हाचा विषय आहे, ऊन तीव्रतेने आहे, आता ठीक आहे आबाट आलंय, पण उन्हाळ्याचे दिवस आहेत। मी या ठिकाणी केंद्र सरकारचा आणि त्या ठेकेदाराचा तीव्र शब्दात आणि कडक शब्दात माझ्या कोपरगावकरांच्या वतीनं या आंतरराष्ट्रीय महामार्गावर नगर मनमाड महामार्गावरून जाणारे सगळेच माझे ड्रायव्हर बंधू असतील, सगळे प्रवासी असतील, त्यांच्या वतीनं मी कडक निषेध व्यक्त करतो आणि तो हरामखोर त्या ठेकेदाराला नक्कीच या खड्ड्यात आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी अनेक वर्षानुवर्ष कुंदम फाटा या ठिकाणी म्हटले 4 वर्षापासून ह्या ब्रिज बांधून ठेवलेला आहे आणि ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी जाणवत आहे। अशा वेळेस आपण पुढची आपली भूमिका काय असणार आहे? आमची पुढची भूमिका आत्ताच मी सांगितलं, हे काम अतिशय संत गतीने चालू आहे। आज फक्त आम्ही ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी या ठिकाणी फक्त इशारा देतोय, पण येत्या काळात त्या ठेकेदारानं त्या कॉन्ट्रॅक्टरनं काम जलद गतीने चालू करावं आणि लवकरात लवकर काम संपवावं। शिर्डीला आमच्या साई भक्तांचा अनेक जणांचा जीव या ठिकाणी गमावला जातो, त्या साई भक्तांच्या सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी नक्कीच याच्या आत्म्याला सुद्धा आम्ही वर पाठवल्याशिवाय राहणार नाही। आमचं भविष्यातलं आंदोलन अतिशय तीव्रतेने असणार आहे, अतिशय भयंकर वेगळ्या पद्धतीने असणार। ते केंद्र सरकारला सुद्धा लाज वाटेल, याची सगळी जबाबदारी केंद्र सरकारवर राहील, याची शाश्वती त्यांनी घ्यावी। अजित पवारांना मला हे दाखवून द्यायचं होतं का गेल्या आता भरत भाऊनी सांगितलं ना 4 वर्षापासून या रोडला त्रास होतोय आणि तो ठेकेदार कोण आहे? तो हरामखोर। या बा मी तुम्हाला एकच सांगतो, तो ठेकेदार जर आम्हाला भेटला आम्ही गाडीच हे जाळून टाकू। आता हे करणार नाही आणि हे ना हे पाडल्याशिवाय राहणार नाही आम्ही। हे डोंबऱ्याचा खेळ बनवलेला आहे का इथला, हे पहिले पाडा। याच्यामुळे ट्रॅफिक जाम होती। आणि ते हा जो ठेकेदार आहे ना, हा आहे ना तिकडे बसवतो AC मध्ये, इथं काय हाल होती। मग आता माग एक 8-15 दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला, ते एक जणाचा बळी गेला तिथं। याला जबाबदार कोण? आता गडकरी साहेबांनी सांगितलं, ते स्वतः बिचारे बोलले मला लाज वाटत इथे यायची म्हणी, मी येणार नाही या भाषेत त्यांनी सांगितलेले। अहो या कोपरगावची अख्खी चव गेलेली, काही राहिलेलेच नाही। अहो आता हे साई भक्त सुद्धा यायला इकडे धसती नाही, या रोडनी यायला अजिबात कोणी धसत नाही, इतकी बेकार परिस्थिती झालेली। त्या बिचारे पोलीस बांधव सकाळपासून, आमचे पत्रकार बांधव सुद्धा याच्यात गुंतलेले होते। भरत भाऊनी सांगितलं आता पत्रकार बांधव आमचे गुंतले, आता पोलीस बांधव सकाळपासून इथे ट्रॅफिक काढून राहिले।
आम्ही पण त्यांच्या मदतीला इथं आलेलो आहे. हा या ठेकेदारांनी लवकरात लवकर हे काम चालू करावं, नाही तर हे बा हे खड्डे जे केलेले आहे ना याची आत गाडल्याशिवाय राहणार नाही. हा तो जो कोणी असेल ना त्याला आम्ही काही घाबरणार नाही. हा हे आता तुम्हाला सांगतो. जे मागचे आता गेले ते पण जे- आणि होणारे पण असं आता जे समजा ह्या रोडला जे ॲक्सिडेंट होऊ राहिले ज्यात काही मृत्यू झालेले मेलेले काही लोक, तर ते मागचे आणि आता जर झाले तर ह्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा 302चा आणि याला सोडू नका. जर का याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही चढल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच सांगतो तुम्हाला आम्ही. आणि हे डोंबर आहे ना, हे डोंबर आम्ही काही दिवसांनी पाडल्याशिवाय राहणार नाही.